इंग्लंड विरुद्धच्या झालेल्या सामन्यात नामिबियाच्या संघाला 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला। यासोबत T20 वर्ल्ड कप 2024 मधील नामिबियाचा प्रवास संपलाय। मात्र संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकलाय। याच कारणामुळे नामिबियाचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचू शकला नाही। दरम्यान नामिबियाचा स्टार खेळाडू डेव्हिड विसा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे। इंग्लंड विरुद्धचा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता। T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये स्कॉटलंडने आपल्या स्फोटक कामगिरीने इंग्लंडला जवळपास बाहेर काढलंय, पण अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या विजयाने जोस बटलरच्या संघाला दिलासादायक बातमी मिळाली आहे। T20 वर्ल्ड कप 2024च्या 35व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाच्या या विजयासह इंग्लंडचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय। दुसरीकडे स्कॉटलंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडलाय। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी असलेल्या अखेरच्या पात्रता फेरीत भारतीय तीरंदाजी पुरुष संघ महिलांप्रमाणे ऑलिम्पिक कोटा मिळवू शकला नाही। त्यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याकरता रँकिंगवर अवलंबून राहावे लागणार आहे। भारतीय महिला संघाला काल युक्रेन विरुद्ध उपांत्य फेरीत धक्कादायक पराभव झाला। त्यानंतर आज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला पुरुष संघ मेक्सिको विरुद्ध शूट ऑफ मध्ये पराभूत झालाय आणि या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला अव्वल मानांकन होते, परंतु आजच्या लढतीत त्यांची 4-5 अशी हार झाली आहे। काल T20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील फ्लोरिडाला होणारा सामना नाणेफेकही न होता अखेर पावसामुळे रद्द करण्यात आलाय। त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आलाय। यासह कॅनडाचा या स्पर्धेतील प्रवास संपलाय, तर भारतीय संघ आता सुपर 8 मधील सामना खेळणार आहे आणि भारताचा सुपर 8 मधील पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे। दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून तिन्ही प्रकारच्या मालिका खेळणार आहे। आजपासून दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला संघात वन डे मालिकेला सुरुवात होते आणि त्यासाठी दोन्ही संघही सज्ज झालेत। मात्र या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत करणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा करणार आहे। दरम्यान वन डे मालिकेत 3 सामने खेळवले जाणार आहेत आणि ही मालिका 23 जून रोजी संपन्न होणार आहे। गतविजेत्या इंग्लंडने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे नामिबियाचा 41 धावांनी पराभव केला। स्पर्धेतील 34वा सामना जिंकूनही इंग्लंडचा संघ स्पर्धेत जिवंत आहे। मात्र या विजयासह त्याचे ब गटातील 4 सामन्यात 5 गुण झाले आहेत। मात्र हा सामना पावसामुळे सामना 11 षटकांचा करण्यात आलाय, पण इंग्लंडच्या डावात पुन्हा पाऊस पडला आणि 1 षटकही कमी झाले। अशा प्रकारे सामना 10-10 षटकांचा खेळवण्यात आला, ज्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी गमावून 122 धावा केल्या होत्या। त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार नामिबियाला 10 षटकात 123 धावांचे लक्ष्य मिळाले आणि प्रत्युत्तर नामिबियाच्या संघाला 10 षटकात 3 बाद 84 धावाच करता आल्या। T20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर 8 मध्ये कोणकोणता संघ जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे। यावेळी वर्ल्ड कप मध्ये एकूण 20 संघांनी भाग घेतला आणि त्यापैकी फक्त 8 संघ पुढच्या फेरीत म्हणजे सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहेत। आतापर्यंत स्पर्धेच्या पुढील टप्प्यात पोहोचणाऱ्या 8 पैकी 7 संघांची नावे निश्चित झाली आहेत। मात्र आता उर्वरित एका जागेसाठी 2 संघांमध्ये लढत होणार आहे आणि सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या संघांना प्रत्येकी 3 सामने खेळावे लागणार आहेत। यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास निश्चित होईल। 2020 विश्वकरंडक स्पर्धेत साखळीतच गाशा गुंडाळावा लागलेल्या पाकिस्तानी खेळाडूंची त्यांच्या क्रिकेट मंडळाकडून झाडाझडती होणार आहे। त्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात कपात करण्याचे संकेत पाक मंडळाने दिले। पाक मंडळाचे अगोदरचे अध्यक्ष झाका अशरफ यांच्या कार्यकाळातच खेळाडूंबरोबर करण्यात आलेले करार रद्द करावे असा सल्लाही पदाधिकाऱ्यांनी विद्यमान अध्यक्ष मोहसिन नकवी यांना दिलाय। मुळात सर्व करारांचा फेरआढावा घेण्यात येणार आहे आणि तसे झाल्यास खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनामध्ये कपात होणार आहे। मोहसिन नकवी हे सुद्धा खेळाडूंवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहेत।